देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। श्री गुरुभ्यो नमः। सर्वांना नमस्कार। आज आपण नागनाथ मंदिरामध्ये आहे आणि आम्ही तिथले पुजारी आहेत। तरी आजच आपल्या अनुष्ठान होतं मौन, तरी मौन अनुष्ठानानिमित्त आज अनुष्ठानाची समाप्ती झाली। तरी आजचा बोलण्याचा विषय म्हणजे की पुरुषोत्तम मास। ह्या महिन्यामध्ये आपण भरपूर म्हणजे धार्मिकतेवर वळतो, देवावरती श्रद्धा विश्वास तर आहेच आपला। पण या या महिन्यामध्ये भरपूर आपण पूजा अर्चा, दान धर्म यज्ञ कर्म हे करतो। पण आजचा सांगण्याचा उद्देश म्हणजे की एक महिन्यापुरताच न करता आता कलीचा काल आहे। ह्या कालामध्ये तुम्ही सांगितलेलं देवाने की भरपूर म्हणजे अगोदरच्या काळामध्ये जेवढं करत होता, काळ वेळ भरपूर लागत होता पूजा करण्यासाठी। आता फक्त देवाचं फक्त एकदाच नामस्मरण घेतलं, नामस्मरण जर केलं तरी त्याचा फळ भरपूर मिळतंय असं म्हणजे सांगितलेलं आहे। आणि आता ह्या काळामध्ये सगळ्याच गुरूंनी महात्म्याने सांगितलेलं आहे, आपल्या ग्रंथ पुराणामध्ये सांगितलेलं आहे की 2032 पर्यंत ह्या म्हणजे पृथ्वीवर जेवढं दुःख वगैरे वाढलंय त्यामुळं ह्या दुःखाचा नाश होणार असं म्हणून सांगितलंय। त्यामुळं जेवढे जास्तीत जास्त भक्तांनी सद्भक्तांनी मानवांनी आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी, आपल्या परिवारांच्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी आणि या पृथ्वीवर जेवढे जेवढे जीव आहेत त्या सर्वांच्या जीवाच्या कल्याणासाठी आपण श्री सद्गुरू नागनाथांच्या चरणी प्रार्थना करू की सगळ्यांचं कल्याण हो आणि माझंच नाही तसं आपल्या सर्वांचं कल्याण हो। ह्यासाठीच आपण एक महिना व्रत केलं होतं। तरी आज त्याचा समाप्ती झालेला आहे। तरी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी एकदा का होणार देवाचं नामस्मरण करा। भरपूर जेवढे जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करा। आता भक्ती मार्गावर वळा। सर्वांनी कुठल्याही देवाचं नाव घ्या, कुठल्याही देवाचा संप्रदायाचा ह्याला कुठल्याही जातीचा हे नाही। सर्वांनी आपापल्या जातीत राहून आपलं आपलं नामस्मरण नीतीने वागा। एवढंच सांगून एक दोन शब्द आपल्या